देहवृत्तो यथा आहार तथा स्वप्नसुखो मता स्वप्न आहार समुत्थेच स्थौल्यकारशे विशेषतः. ह्या श्लोकामध्ये काय सांगायचं आहे? सिंपल एक गोष्ट सांगायची आहे की आपल्याला जसं शरीर पुष्ट करण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे, योग्य आहार, तसंच झोपही तितकीच महत्त्वाची आहे. ह्यामध्ये ते सांगतात की स्थौल्यकारशे विशेषतः आपल्या शरीराची स्थूलता आणि कृशता ही झोपेवर आणि आहारावर अवलंबून आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. सिंपल गोष्ट आहे की आपण जर जास्त खाल्लं तर आपण स्थूलता प्राप्त करणार, म्हणजे आपण जाडे होणार. आणि जर आपण थोडं कमी खाल्लं, प्रमाणात खाल्लं, तर आपली बॉडी मेंटेन राहणार. तसंच आपण जास्त झोप घेतली, 7 ते 8 तासाच्या वरती जर आपण झोप घेतली तर आपण जाडे होणार हे निश्चित, आणि लघुता प्राप्त करणार नाही. त्यामुळे काय, तर योग्य प्रमाणात झोप आणि योग्य प्रमाणात आहार आपण केला पाहिजे. स्थौल्यकारशे विशेषतः, स्थौल्य आणि कृशता हे दोन्ही गोष्टी आहार आणि झोपेवर अवलंबून आहेत.